स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक धोरणांनी महाराष्ट्रात क्रांतिकारी बदल झाले। त्याचे बरेचसे श्रेय शाहू फुले आंबेडकर यांना जाते। म्हणूनच या राज्याला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण म्हणतो। त्यापैकी एक छत्रपती शाहू महाराजांची आज म्हणजे 26 जून रोजी जयंती। एखाद्या माणसानं एखादं काम केलेलं असेल तर ते सांगणं सोपं आहे, पण शाहू महाराजांनी उभारलेल्या कामाचा डोंगर इतका मोठा आहे की एक माणूस एकाच आयुष्यात काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसाने शाहू महाराजांकडे बोट दाखवावं असं त्यांचं आयुष्य। त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना राजश्री हा बहुमान मिळाला, त्याचीच ही गोष्ट। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं। राजश्री राजयोगी। शिक्षण क्षेत्रात राजश्री शाहू महाराजांनी जे अफाट कार्य केलं त्याला स्मरणात ठेवून जनतेने शाहू महाराजांना ही मानाची पदवी बहाल केली। कोल्हापूर संस्थानात शेतकरी, कष्टकरी, कामगारांची संख्या प्रचंड। राज्यात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी। समाजाचा सर्व स्तरांवर विकास व्हावा याकडे जातीने लक्ष देणाऱ्या शाहू छत्रपतींनी शिक्षणाच्या जागृतीसाठी फार मोठी पावलं उचलायला सुरुवात केली। कोल्हापूर जवळ 4-5 मैलांवर सोनतळी या ठिकाणी एक खास आश्रम काढला, जो सोनतळी आश्रम म्हणून इतिहासात अजरामर झाला। गरिबांच्या घरची मुलं या आश्रमात आणून त्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळेल याकडे महाराज स्वतः जातीने लक्ष देत। त्यांच्या राहण्याचा, खाण्यापिण्याचा, शिक्षणाचा सर्व खर्च महाराजांच्या स्वतःच्या खासगीतून होत असे। सन 1901 ते 1920 या 20 वर्षांमध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसारासाठी महाराजांनी प्रचंड योजना राबवल्या। प्राथमिक शिक्षण सर्व संस्थानात सक्तीचे करून टाकण्याचा राजादेश दिला। गरीब घरचा असो किंवा श्रीमंत घरचा, प्राथमिक शिक्षण त्याला अगदी मोफत मिळेल अशी व्यवस्था महाराजांनी केली। खेड्यापाड्यातून कोल्हापूरला विद्यार्थ्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली। महाराजांनी संस्थानात 26 वसतिगृहांची सोय केली। महाराजांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात 32 पेक्षा जास्त वसतिगृहे उभारली। मराठी, संस्कृत सोबतच इंग्रजी भाषेचे शिक्षण आपल्या मुलांना मिळावे, त्याशिवाय विकास होणार नाही हे महाराजांनी पुरेपूर ओळखले होते आणि तशी शिक्षणाची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली होती। विद्या शिकणे आणि शिकवणे, ज्ञान घेणे आणि देणे अशी पुरातन काळातील पद्धत होती। हे कर्तव्य ऋषीमुनी बजावत होते, पण याला अपवाद एकमेव शाहू छत्रपती। शिक्षणाचा प्रचार प्रसाराकडे जातीने लक्ष देऊन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत नेणारे हे पहिले राजे होते। सन 1919 साली कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय समाजाचे अधिवेशन भरले होते। शाहू महाराजांना कामामुळे, लोकप्रियतेमुळे त्यांनी महाराजांना या 3 दिवसीय अधिवेशनासाठी आमंत्रित केले। गंगा आणि यमुनेच्या समृद्ध परिसरात हा समाज पिढ्यानपिढ्या शेती करतो। त्या 13व्या अधिवेशनाला महाराजांना बोलण्याचा प्रसंग आला, तेव्हा शाहू महाराज म्हणाले, तुम्ही जसे कुर्मी क्षत्रिय आहात तसा मी मराठा क्षत्रिय आहे। राजपुताण्यातील काही क्षत्रिय राजपूत माझे पूर्वज आहेत, त्याबद्दल मला अभिमान वाटतो। तुमचे पूर्वज राजपूत घराण्यापैकी आहेत अशी माहिती नुकतीच मला ग्रंथाद्वारे मिळाली। दिल्लीचा सुप्रसिद्ध राजा पृथ्वीराज चौहान हा कुर्मी क्षत्रिय होता। याबद्दल आम्हा सर्वांनाच धन्यता वाटते। तुम्ही आम्ही आपलेच आहोत असं समजून क्षत्रिय संघ विस्तृत आणि मजबूत केला पाहिजे। तुम्ही मला दिलेल्या अध्यक्षतेपदावरून मी साधार असे जाहीर करतो की तुम्ही सर्वजण क्षत्रिय झाला आहात। आता क्षत्रिय वर्णाचे गुणकर्म तुम्ही स्वीकारा आणि आपल्या देशातील दुःखी जनतेचे रक्षण करून त्यांना मदत करण्यास कंबर बांधा। या भाषणाचा कुर्मी समाजावर प्रचंड परिणाम झाला। शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात महाराजांनी केलेल्या प्रभावी सेवेचा आवाका परिषद चालकांच्या लक्षात आला। त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि महाराजांना गौरव करण्यासाठी 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांना सर्व कुर्मी समाजाच्या वतीने राजर्षी ही पदवी देण्याचे ठरवण्यात आले। हा पदवी प्रदान कार्यक्रम महाराजांना केवळ पाहण्यासाठी लोकांचा अक्षरशः महापूर लोटला होता। रामायण काळात या पदवीचा मान विश्वामित्र आणि जनकाचा होता। महाभारत काळानंतर तब्बल 2000 वर्षांनी जनतेने राजर्षी ही पदवी देऊन शाहू महाराजांचा प्रचंड मोठा सन्मान केला। इतिहासात घडलेली ही घटना प्रचंड मोलाची आहे। लोक येतील व जातील, पण असा लोकराजा होणं शक्य नाही। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना सत्य पे सत्ताकडून विनम्र अभिवादन।